Good afternoon once again to all. So in the morning session we have covered the pentagonal plane, right? So now we will go for the next plane, that is hexagonal plane. Okay, we will have an example on hexagonal plane. So take down hexagonal lamina. A hexagonal lamina has its one end, has its one side in HP, has its one side in HP, and its opposite parallel side, is 25 mm above the HP, is 25 mm above the HP, and in the VP, full stop, draw its projections, next line, take side of the hexagon 30 mm long, take side of the hexagon 30 mm long, side of the hexagon 30 mm long, side of the hexagon 30 mm long. Okay, let us solve this example as we covered. जे आपण पेंटागोनल प्लेनचं सॉल्व केलं होतं तशाच पद्धतीने आपण हेक्सागोनल प्लेनचं एक्झाम्पल सॉल्व करूयात. ओके, पहिला आपण व्यवस्थित स्टेटमेंट वाचूया. हेक्सागोनल लॅमिना हॅज इट्स वन साइड इन HP. पहिला आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे की रेस्टिंग कशामध्ये, HP मध्ये का VP मध्ये. हा, तिथून सुरुवात. हॅलो, HP मध्ये. मग आपण लगेच मुद्दा फर्स्ट पॉइंट लिहून टाकायचं गिवन मध्ये. वी विल राईट इमिडिएटली. वन resting in HP. HP मध्ये रेस्ट केले, पण कशावरती रेस्ट केले पुढं? On which it is resting, hexagonal plane? One of the side ना. Yes sir. Resting on. बघ असं लिहित जर गेलं तर आपल्याला सोपं जातं एकदम. रेस्टिंग ऑन वन ऑफ द साइड. ओके, नेक्स्ट पुढं. मग आता पहिला क्लिअर करायचं की जर HP रेस्ट केला असेल तर पहिला कंडिशन कुठली घेणार, HP ची का VP ची? HP. मग HP ची कंडिशन काय दिली त्याने आपल्याला? व्हॉट इज HP कंडिशन हियर? अँगलच्या ऐवजी तुम्ही काय तर डिस्टन्स दिले ना त्याने, काय तर डिस्टन्स ऑफ अँगल. हा, काय दिले डिस्टन्स, काय दिले कंडिशन मग HP ची? Opposite side. करेक्ट, अपोजिट साइड, अपोजिट पॅरलल साइड म्हणजे रेस्टिंगच्या अपोजिट साइड. बघा हेक्सागॉन जर तुम्ही काढला, मी रफली हेक्सागॉन काढतो या ठिकाणी. ओके, समजा हे रेस्टिंग साइड असेल तर ह्याच्या अपोजिट ही साइड आहे की नाही, पॅरलल साइड. Yes sir. That side is 25 mm above the HP. रेस्टिंगच्या अपोजिट जे पॅरलल साइड आहे, इट इज 25 mm above the HP. This is the HP condition. Is it right? Yes sir. Then what is VP condition? VP condition काय दिले त्यांनी? जी अपोजिट साइड आहे इट इज इन VP, म्हणजे VP ला चिटकले. VP साइड म्हणजे जी पॅरलल साइड आहे पुढची ती VP ला चिटकली असं म्हणतात त्यांनी, आणि HP च्या वरती 25 mm आहे.
बरोबर आहे ना, असंच नाही मिनिंग. जी साइड आहे opposite side parallel is 25 mm above HP and in VP means what, this opposite side is 25 mm above the HP and in the VP म्हणजे VP ला चिटकलेले आहे असं. ओके, सो यू कॅन मेन्शन हिअर HP कंडिशन इथे लिहितो मी. HP condition opposite parallel side, opposite parallel side 25 mm above HP. Okay, then fourth condition, VP condition, that is VP condition. Opposite side in VP. बरोबर आहे का? कंडिशन बरोबर आहे का VP ची? Yes, sir. Opposite side in VP. Okay, let us draw accordingly. Now we'll start the solution. स्क्रीन तुम्हाला दिसते का सर्वांना? Yes, sir. ओके, मग पहिला आपण वेअर युल गेट द ट्रू शेप. आता बघा, जर ते रेस्टिंग HP असेल तर ट्रू शेप कुठे दिसणार मला सांगा? HP मध्ये का VP मध्ये? HP म्हणजे टॉप व्ह्यू, लक्षात ठेवा. VP म्हणजेच फ्रंट व्ह्यू, कीप इन माइंड. ट्रू शेप विल बी सीन इन द HP. Yes, sir. येस, मग ते काढायचं बघा. आता ट्रू शेप पहिला कसा काढायचा? मी आता दोन पद्धतीने एक्झाम काढतो, त्यातलं कुठलं बरोबर आहे सांगायचं तुम्ही. I will draw by both the way. हाँ, 1 2. हाँ, ट्रू शेप काढताना मग 1 नंबरची फिर काढू का 2 नंबरची? 2 number. हाँ, which figure I should draw as a true shape? Second figure. Second. आपण तुम्ही विसरला कंडिशन, परपेंडिक्युलर प्लेन्स. हा, जर जे जे लोक सेकंड म्हणतायत त्याचा अर्थ असा होतो की हेक्सागोनल प्लेन इज रेस्टिंग ऑन कॉर्नर, रेस्टिंग ऑन कॉर्नर. एम आय राईट? Yes, sir. सेकंड फिगर जे म्हणतात त्यांच्यासाठी ते की एक्झाम्पल स्टेटमेंट काय होते? हेक्सागोनल लॅमिना इज रेस्टिंग ऑन कॉर्नर इन ए हॉरिझॉन्टल प्लेन. जर फर्स्ट म्हणत असाल तर काय होईल? रेस्टिंग ऑन साइड. बरोबर, Yes, sir. वन ऑफ द साइड. त्यामुळं हेक्सागोन काढताना फर्स्ट फिगर काढला गेल तरच ती आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट सॅटिस्फाय होईल ॲज अ ट्रू शेप. सो हाऊ टू ड्रॉ द रेग्युलर हेक्सागोन? वी नो दॅट. Draw a circle of given dimension. So what is the dimension? 30 mm. So 30 mm radius into compass. Draw a hexagon.
ऍक्सिस लाईन काढून घे सर्कलच्या पहिला. यू कॅन कट लाईक दिस. रेडियस कंपास मध्ये घेऊन कट करायचं इकडं. ओके, then you can draw the sides of hexagon. Is it visible? Yes, sir. Yes, sir. This is the hexagon, regular hexagon. You can give the names. A, B, C, D, E, and F. Okay, so project upward, you will get the edge view of the plane. So draw the edge view of the plane. Okay, A dash, B dash, C dash, F dash. This is D dash, E dash. Okay, this is the edge view of the plane. True shape is completed. You can show TS. This is edge view, EV. Now go to the actual condition. What is actual condition? HP condition, opposite parallel side 25 mm above the HP. That is, this side DE is parallel side which is above 25 mm. 25 mm above the HP. काय करणार मग XY पासून 25 डिस्टन्सचा लोकस काढणार, बरोबर. Yes, sir. 25 डिस्टन्सचा लोकस काढणार. Then you'll mark the point, initial point A dash, B dash. This is A dash comma B dash. Now 25 distance locus already you have marked. Now take this AU distance A dash B dash to D dash B dash into compass and cut the locus line. So this will become D dash and E dash. So join this A dash B dash D dash E dash. Okay, and at the center the point is C dash F dash. C dash F dash. Okay, take the projections downward. Take downward projections. Okay, take the first stage top view projections. A to E projections. D projections. Then C projections. Okay, join the points. Point A dash. This is point A. Point B. Point C. Point E. Point, not E, point F. This is point E and this is point D. Okay, join these points by straight line.
So this is the hexagon. Theta you can measure. This is 25 mm above. Okay, up to this, any doubt? इथे पण कुणाला काय अडचण? Hello? No, sir. Okay, and now HP condition is over. Now we'll see the VP condition. What is VP condition? Opposite side in the VP. Opposite side in the VP. Now opposite side in VP means what? What is opposite side in VP? AB ची opposite side DA, बरोबर? Is it right? Yes, sir. So this side in the VP. So you can draw this side D on the XY line. When we draw this D side on XY line, it will give the meaning as it is in VP. Okay, so you can mark point D. So D to E distance you can mark it here. हा बोला, वॉइस ब्रेक होते तुमचा, बोला. हॅलो, approximate घेतला हा पॉइंट डी पॉइंट डी. हॅलो, 20 का म्हणते? मला नाही कळलं काय म्हणता तुम्ही. हॅलो, घेतला का म्हणते? रेंजचा प्रॉब्लेम आहे तिथं, आवाज कट होतोय. बोला. पॉइंट डी कसा घेतलाय म्हणते. हा, कसा आहे आता माहिती का, हा जो अपरंट शेप असतो ना, हा आपण अपरंट शेप उचलत असतोय पूर्णपणे आणि इकडं प्लेस करत असतोय. मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं ना, मागच्या एक्झाम्पल मध्ये फायनल स्टेज मध्ये आपण अपरंट शेपला उचलून तिथं ठेवतो. आता तेच करतोय मी. आता मी काय करतोय, हा एक जागा उचलतोय सेकंड स्टेज मधला अपरंट शेप आणि इकडं असं ठेवतोय. म्हणजे थोडक्यात त्याला रिप्रोड्युस्ड व्ह्यू म्हणतात. काय म्हणतात? रिप्रोड्युस्ड व्ह्यू, कॉपी पेस्ट. गेटिंग? फक्त मी पेस्टिंग करताना मी काय करतोय, जे कंडिशन दिलेले आहे अपोजिट साइड इन व्हीपी म्हणजे AB ची अपोजिट साइड DE आहे, तर DE फक्त मी एक्स वरती मार्क केली. आर गेटिंग? ऍज पर द कंडिशन. बाकीचा ज्या साइड्स आहेत, पॉइंट आहेत, जसेच्या तसे मी ड्रॉ करणार आहे. काही मी डोकं लावणार नाही अजिबात. हा, तुम्ही कुठे घ्या ना. आता डी मला वाटलं इकडे मार्क करायचं, इकडे मार्क केलं सगळं व्ह्यू मध्ये मिक्स होईल. काय जण एकदम इकडे घेतली एकदम एंड, तसं नाही झालं पाहिजे. दिसताना सिमेट्रिकल दिसलं पाहिजे. प्रत्येक व्ह्यू तुम्हाला असं इक्वली स्पेस दिसला पाहिजे. तर डी मार्क केला, ई मार्क केला, ह्याच्यावरनं रिप्रोड्यूस अपरंट शेप वरून. आता परत आपल्याला काय करायचंय, ए बी मार्क करायचं आहे आणि एफ आणि सी मार्क करायचं आहे. हा, सांगा कोण कसं मार्क करायचं. ई पासून परपेंडिक्युलर लाईन, बरोबर. कॅन आय डू लाईक दिस? येस सर. बघा ना, ई पासून परपेंडिक्युलर ए मिळाला आपल्याला, डी पासून परपेंडिक्युलर टाकल्यानंतर बी मिळतोय. सेम करूया आपण ना प्रोसेस. हा, मग घ्या डी पासून बी मोजा अंतर, तर बी मिळून जाईल तुम्हाला. मिळाला बी पॉइंट. त्याच्यानंतर ई पासून ए मोजा, सॉरी ई पासून ए डिस्टन्स मोजा, ए पॉइंट मिळाला. ओके, नेक्स्ट. नाउ वी वांट टू लोकेट एफ आणि सी पॉइंट. कसं लोकेट करणार? मग घ्या डिस्टन्स, घ्या कंपास मध्ये ए टू एफ डिस्टन्स कंपास मध्ये घ्या, ड्रॉ आर्क. परत ई टू एफ कंपास मध्ये घ्या, कंपास ई वर ठेवा, आर्क ला कट करा. यू विल गेट द पॉइंट एफ. Similarly here also.
So join all these point. हा तुम्ही जो व्ह्यू काढलेला हा रिप्रोड्युस्ड व्ह्यू आहे, लक्षात ठेवा. काही याच्यात फक्त लॉजिक लावून ते ड्रॉ करायचं आहे फक्त, वेअर युअर स्किल इज रिक्वायर्ड. ओके, बघा, दिस साइड डीई इज अपोजिट पॅरलल साइड, इट इज इन व्हीपी. एक्स वाय वर काढलं म्हणजेच काय झालं, व्हीपी ला चिटकला असा अर्थ आहे त्याचा. नाव okay, now proceed upward. पॉइंट्स मॅच करा. ए पॉइंट, A dash. Next B point, B dash. Next C point. See the projection of C and F. Here is C dash. Then point D, D dash. Point E, E dash. And last point F, F dash. So join this point by straight line. A to B straight line, B to C, C to D, D to E, E to F, and F to A. Over. This is the complete solution. Any doubt about final stage, final views? ना शंका आहे फायनल व्ह्यू बद्दल? असंच का काढलंय, तसंच का काढलंय, असं काढलं का होते, तसं काढलं का होते, असं पण आहे का? आहे का असं काय कोणाचं कन्फ्युजन, प्रश्न आहे का? नसेल तर यू कॅन कॉपी फास्ट. तर थीटा 30 येतो. थीटा 30, व्हेरी गुड. थीटा इज 30 डिग्री. बॉयज हाऊ मच? किती येत आहे मुलांच्या साईडला? 30 येते. व्हेरी गुड. आता ॲक्युरसी चांगली झाली बाबा मेंटेन. बघा, तुम्ही रिग्रस प्रॅक्टिस केलेलीचे रिटर्न्स आहे, लक्षात ठेवा. ओके, यू कॅन कॉपी फास्ट. एकदम का आलं असं? हे काय आलं? हे काय आलं एकदमच? एक मिनिट.
झालं. Is it over? Yes, sir. Boy side. Yes, sir. Okay. Okay, you next example will take. See that solution. See the solution. Redraw. That is a reproduced shape. बघा this side D is in VP. XY वर काढलं का टॉपी मध्ये त्याचा अर्थ होतो की VP मध्ये आहे. आले का सगळ्यांचं आन्सर? Yes, sir. ओके. बघा तुम्हाला जे असाइनमेंटला क्वेश्चन दिले त्यातले बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत. यू कॅन ट्राय टू सॉल्व व्हॉट एव्हर द 3 स्टेज एक्झाम्पल्स की ज्यामध्ये HP कंडिशन दिली आहे, VP कंडिशन दिले, तर ते वी हॅव टू ड्रॉ ॲटलिस्ट 3 स्टेजेस. फर्स्ट स्टेज अझम्पशन, देन HP condition, VP condition, or VP condition, HP condition. So these are the 3 stage problems. Now we will solve one example on circular plane. Write down circular plane. A circle of 50 mm diameter. A circle of 50 mm diameter is resting on HP. Is resting on HP. Is resting on HP. On end A. On end A of its diameter AC. Of its diameter AC. Of its diameter AC, which is 30-degree inclined to HP, which is 30-degree inclined to HP, while it makes 45-degree inclined to VP, while it makes 45-degree inclined to VP, while it makes 45-degree inclined to VP, full stop. Draw its projections. Draw its projections. Draw its projections. I will repeat the statement. Circle of 50 mm diameter is resting on HP on
end A of its diameter AC, which is 30 degree inclined to HP, while it म्हणजे काय AC, बरोबर, while it makes 45 degree inclined to VP. Draw its projections. स्टेटमेंट व्यवस्थित वाचा, गिवन लिहा. Okay, draw XY line. Write given. Circular plane is resting on what? One of the circumference point, no? Yes, sir. Resting in HP or VP? HP. Okay. Resting on point A, no? Point A of the circumference. पुढं मग HP आणि VP ची कंडिशन काय दिली आहे बघा. डायमीटर AC, no? Yes, sir. Diameter AC, that is theta AC म्हणूया आपण. Theta AC. How much theta AC? 30 degree. 30 degree. Okay. Next, phi. 45. Phi AC म्हटले ना. Phi AC is 45. आता दिलेला जर सर्क्युलर प्लेन HP मध्ये रेस्ट केला असेल तर ट्रू शेप कुठे भेटणार? HP मध्ये का VP मध्ये? HP मध्ये. What is the true shape? What is the true shape? Circle, no? Yes, sir. So draw a circle. As a true shape. Now draw the axis line of the circle. बघा ऍक्सिस लाईन कशी काढायची. लॉंग शॉर्ट, लॉंग शॉर्ट, लॉंग शॉर्ट, लॉंग short, long, short. So like this, draw the axis lines. Take its projections. You will get edge view of the circle. Okay, give the name to the points A, B, sorry. We will give A point here, left, B, C, D. Why I'm writing A to the left? What is the reason? Because it is resting on
ए पॉइंट ए, बरोबर. त्यामुळे ए काय केलं आपण लेफ्टला मार्क केलंय, बरोबर आहे ना. Yes, sir. Yes, sir. Because resting of the circular plane is on point A, so hence I have drawn the point A to the left side. This is A dash, B dash, D dash. Okay, this is C dash. Then the diameter AC makes an angle 30 degree with HP. So draw theta angle. Okay, starting point is A dash as it is. Well, A dash mark करणार. ये जो is a starting point. Then mark this A dash to C dash. Then mark A dash to B dash D dash at the center. B dash comma D dash. Project downward all these points. Project the true shape in the second stage. Okay, all these points are projected in second stage. Now match the points. A point, A point, then B point, then D point. This is C point. Okay, so join these points by curve or straight line. कशाने join करणार? Curve ने का straight line ने? Curve. You have to join it by Curve. curve. So smooth curve we have to go for. It should look like ellipse. Am I right? Yes, sir. It should look like a ellipse. तर तुमचं elliptical येईल बरोबर. So, because I have not drawn to the scale. Okay, so this is the second stage. Now next, while it makes 45 degree with VP means what? AC. आता AC हे जे angle दिले 45, is it true angle or apparent angle? True angle, no? जो तुम्हाला AC दिलाय 5 AC, is it true or apparent? Yes, sir. It is true. True. आपण नेहमीप्रमाणे काय करून घ्यायचं? 540 मार्क करून घ्यायचं बघा. I will draw 540 angle. Okay, this 540. आणि याच्यावरती AC मार्क करायचं आहे. पण या सेकंड स्टेज मध्ये AC जो आहे तो इज इट ट्रू और अपरेंट? हॅलो, सेकंड स्टेज मध्ये तुम्हाला जो AC डायमीटर मिळालेला आहे, इज इट ट्रू और अपरेंट? Apparent. देन कॅन आय मार्क हियर इन दिस इन्क्लाइन लाईन? हा इथला सेकंड स्टेज मध्ये AC तर मार्क करू शकतो का मी 45 डिग्री लाईनच्या वरती? No, sir. मग आता काय करायचं? So we have to follow one. We have to calculate the beta angle. We have to calculate the beta angle. How to calculate beta angle? That process I will explain. So try to understand. बघा इनिशियल पॉइंट आपण मार्क करूया. I will mark initial point anywhere on ह्याच्या इन्क्लाइन मध्ये तुम्ही कुठे मार्क करू शकता पॉइंट A. You can mark point A. Okay, A point mark केला. Now here the true diameter AC. आता true diameter AC कुठे आहे हो? पहिल्या स्टेज मध्ये दुसऱ्या स्टेज मध्ये? पहिल्या. First stage मध्ये. आपल्याला बीटा काढायचं ना, आपल्याला बीटा अँगल पाहिजे आपल्याला. वी वांट टू फाइंड आउट अँगल बीटा. मग कसा बीटा काढायचा बघा, प्रोसेस लक्षात घ्या.
आणि का बीटा काढायचं हे पण कळलं पाहिजे रिझन का काढायचं हो, कारण त्याने आपल्याला अँगल ट्रू अँगल दिलाय फाय, मग फाय ट्रू अँगल मार्क करून एसी मार्क करायचं आहे, पण इथला एसी कसं आहे ॲपरंट आहे, त्यामुळे मी ॲपरंट डिस्टन्स ह्या ट्रू डिस्टन्स वरती मार्क करू शकत नाहीये, मग ते ॲपरंट डिस्टन्स मार्क करण्यासाठी मला बीटा फाइंड केला पाहिजे. कसा फाइंड करायचा बघा आपण करतोय. तर मी 545 मार्क केला, त्याच्यावरती ट्रू डायमीटर एसी मार्क करणार आहे, तर मला फर्स्ट स्टेज मध्ये एसी ट्रू दिसतंय, इथे मार्क करून घेणार. बरोबर, फर्स्ट स्टेज मध्ये एसी ट्रू आहे का? येस सर. ओके, देन ड्रॉ लोकस ऑफ पॉइंट सी. सी चं लोकस काढूया आपण आता. ड्रॉ अ लोकस ऑफ सी पॉइंट. Then after showing the locus of point C, then you can take distance A to C into compass. Apparent shape चं distance AC compass मध्ये घ्या. Apparent shape चं distance AC compass मध्ये घ्या. A as a center and cut the locus line. Cut the locus line. So join this. You can say as a C1. Join A C1. बघा मी काय केलं या ठिकाणी. So this is beta. This is the angle beta. Got it? How to obtain the beta angle? सर अजून एकदा सांगा. बर, बघा आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय दिलं होतं, डायमीटर एसी हा व्हीपीशी 45 डिग्री अँगल करतोय, म्हणून मी काय केलं, पहिला 545 डिग्रीची अँगल लाईन काढली. त्याच्यानंतर मला ही अपरंट शेप इकडे रिप्रोड्यूस करायचं आहे. मग त्याच्यामध्ये रिप्रोड्यूस करताना जो डायमीटर एसी आलेला आहे सेकंड स्टेज मधला, तो अपरंट आलेला आहे. ही अपरंट डिस्टन्स मला ट्रू डिस्टन्स वरती मार्क करता येत नाहीये, मग त्यासाठी काय केलं मी, बीटा कॅल्क्युलेट करायला. बीटा कसा कॅल्क्युलेट करायचा, तर पहिला सुरुवातीला ह्या जी 45 डिग्रीची लाईन आहे अँगल लाईन, त्याच्यावरती ट्रू एसी डायमीटर मार्क केला. ट्रू एसी डायमीटर पहिल्या स्टेज मधून एसी लोकस काढला, आणि लोकस काढल्यानंतर परत ॲपरंट शेप मधला एसी जो आहे ते डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन ए वर कंपास ठेवला आणि लोकसला कट केलेला आहे. दॅट इज द AC1 distance, that is the apparent diameter, apparent or reduced diameter. So whatever this AC, हे जे डिस्टन्स आहे AC चं, ते तुम्हाला इथं बघायला मिळते बघा. AC1 is the apparent shape diameter or reduced diameter. Now is it clear? येस सर. ओके, मग आता हा सर्कल काय करायचा, उचलायचा आहे आपल्याला. हे उचलायचं आणि इथं ठेवायचं आहे. कॅन यू ड्रॉ इट? इथला शेप हा अपरंट शेप उचलून इथं ठेवायचा, लक्षात ठेवा. फक्त कसा ठेवणार आहे, आता ही AC हॉरिझॉन्टल इथं, ते फक्त काय होणार आहे, हा AC1 या टाइप मध्ये ते सर्कल करणार आपण, आहे की नाही. मी थोडक्यात शॉर्टली काढून दाखवतो, तुम्ही प्रयत्न करा. हे असे येणार आहे, इट विल कम लाईक दिस. बरोबर, आणि मधला डायमीटर असा BD डायमीटर. बरोबर ना, असं जाईल ना शेप. येस सर. हा, पण ते इथलं जसं कन्स्ट्रक्शन दिसतं का नाही, ऍक्च्युअली अपरंट शेप मधलं कन्स्ट्रक्शन, ते तुम्हाला तसं घेऊन इथं तुम्हाला रिड्रॉ करायचं, लक्षात ठेवा. रिड्रॉ करताना जे कन्स्ट्रक्शन इथं दिसते तसंच आपण मागचे जे रिड्रॉ केले का नाही प्रोसेस, सेम इथं वापरायची. एकदा ही रिड्रॉ झालेला व्ह्यू परत वरती प्रोजेक्ट करायचा, इथला एजीयूचे पॉइंट प्रोजेक्ट करायचे, मॅच करून तुम्हाला सर्कल मिळेल. हे सर्क्युलर मिळणार नाही, हा इलिप्टिकल शेप मिळेल तुम्हाला साधारण असा. करता येईल सॉल्व? येस सर. येस सर. सॉल्व करा प्लीज. यू ट्राय इट ऑन युअर साइड and you share on my WhatsApp. I will check. ठीक है. Akansha, can you take the screenshots of the attendance? Yes sir. So total count is 53. हाँ yes sir.
एनी डाऊट मुलामध्ये? बघा इकडे आपली प्लेनची जी व्हरायटी आहे स्ट्रेट फॉरवर्ड 3 स्टेज एक्झाम्पल्स या ठिकाणी संपलेले आहेत. सो tomorrow means tomorrow is 8, 9 and 10. Up to 10th we will cover deep angle, strike angle. Okay, so 3 days we are going to work on deep angle and strike angle. असाइनमेंटचे क्वेश्चन मी अपलोड केलेले आहेत. असाइनमेंट नंबर 2 ऑन प्रोजेक्शन ऑफ प्लेन 11 ते 12 क्वेश्चन्स या ठिकाणी मी टाकलेले आहेत. ते क्वेश्चन सॉल्व करा. Whenever you feel difficulty, please call me and get it clear. Shall we stop here? Okay, we'll stop here. Thank you very much.